नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मुलांच्या मनाबद्दल. कधीकधी मुलं अचानक का चिडतात, का रडतात, का हट्ट करतात? या सगळ्यामागे खरं तर त्यांच्या मेंदूचं एक विज्ञान आहे. चला, आज तेच सोप्या भाषेत समजून घेऊया. असं कधी झालंय का की बाळ अगदी छान खेळतंय, हसतंय आणि काही सेकंदातच जमिनीवर लोळण घेत रडतंय? असं का होतं? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक पालकाला पडतो. तर यामागे एक शास्त्रीय कारण आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण मेंदूच्या दोन भागांची एक गंमतशीर गोष्ट ऐकू. मग वरचा मेंदू आणि खालचा मेंदू म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर मुलांशी नातं कसं जोडायचं आणि त्यांना योग्य वळण कसं लावायचं यावर बोलू. त्यासाठी काही सोप्या टिप्स म्हणजे एक इमोशनल टूलकिट बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे तर काय हेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मुद्दा, मेंदूची दोन रूपं, म्हणजे डावा आणि उजवा मेंदू. एकदा का हे गणित समजलं ना, की मुलांच्या वागण्यामागचे बरेचसे गोंधळ आपोआप सुटायला लागतील. हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. मेंदूचे हे जे दोन भाग आहेत ना, ते एकदम विरुद्ध स्वभावाचे आहेत. डावा मेंदू म्हणजे एकदम लॉजिकल, शिस्तप्रिय, जो तर्क, भाषा आणि नियम बघतो. तर उजवा मेंदू, तो आहे एक कलाकार. भावना, कल्पना, चित्र, सगळं काही तिथेच घडतं. जणू काही एकाच घरात दोन पूर्णपणे वेगळे लोक राहत आहेत. आता खरी गंमत इथेच आहे. लहान मुलं त्यांचं आयुष्य जास्त करून त्यांच्या उजव्या भावनिक मेंदूच्या ताब्यात असतं. त्यांचा डावा तार्किक मेंदू अजून तेवढा प्रभावी झालेला नसतो. म्हणूनच त्यांच्या भावनांचा कधीही आणि कसाही उद्रेक होतो. तो सगळा खेळ उजव्या मेंदूचा असतो. मेंदूला समजून घेण्याची अजून एक सोपी पद्धत आहे. ती म्हणजे मेंदूला एका घरासारखं बघणं. या घरात एक खालचा मजला आहे आणि एक वरचा मजला. हे एकदा समजलं की मुलांच्या वागण्यातील अनेक गोष्टी स्पष्ट होतात. तर हा जो खालचा मजला आहे ना, तो एकदम प्राथमिक आहे. इथे राग, भीती, पळून जाण्याची इच्छा अशा मूळ भावना राहतात. याला आपण खालचा मेंदू म्हणूया. आणि जो वरचा मजला आहे, तो आहे विचारवंतांचा मजला. इथे प्लॅनिंग होतं, निर्णय घेतले जातात, भावनांवर नियंत्रण ठेवलं जातं. हा झाला आपला वरचा मेंदू. आता मुलांच्या बाबतीत काय होतं माहितीये, त्यांच्या मेंदूरूपी घराचा हा जो वरचा मजला आहे ना, तो अजून बांधूनच होतोय. अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे सगळा कारभार खालच्या मजल्यावरून चालतो. म्हणूनच त्यांची वागणूक आपल्याला इम्पल्सिव्ह वाटते. कारण निर्णय घेणारा वरचा मजला अजून तयारच नाहीये. आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. म्हणजे तुमचं मूल वाईट नाहीये, तर त्याचा मेंदू अजून विकसित होतोय. त्यामुळे हे सगळं होणं अगदीच नॉर्मल आहे. ठीक आहे. तर आत्ता आपल्याला का हे समजलं. मुलांचा मेंदू कसा काम करतो हे कळलं. आता प्रश्न येतो कसंचा. अशा वेळी आपण काय करायचं? चला, तर मग सगळ्यात महत्वाच्या स्ट्रॅटेजीकडे वळूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. जेव्हा मूल रडत असतं, चिडलेलं असतं, म्हणजे जेव्हा त्याचा भावनिक खालचा मेंदू पूर्णपणे चार्ज झालेला असतो, तेव्हा त्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगण्यात काहीही अर्थ नसतो. असं नाही करायचं, हे चुकीचं आहे, हे सगळं त्याच्या डोक्यावरून जातं, कारण त्याचा तार्किक वरचा मेंदू त्या क्षणी ऑफलाईन असतो. मग करायचं काय? अगदी सोपी 2 स्टेपची पद्धत आहे. स्टेप 1, कनेक्ट करा. म्हणजे आधी त्याच्या भावनेशी एकरूप व्हा, त्याला समजून घ्या. स्टेप 2, रिडायरेक्ट करा. म्हणजे तो शांत झाल्यावर त्याला योग्य काय आहे ते सांगा. पण क्रम महत्वाचा आहे. आधी कनेक्शन, मग करेक्शन. पण हे कनेक्शन साधायचं कसं? चला, आता आपल्या भावनिक टूलकिटमधली काही खास हत्यारं बघूया. यातलं पहिलं आणि सगळ्यात पॉवरफुल टूल आहे नेम इट टू टेम इट. म्हणजे भावनेला नाव द्या आणि तिला शांत करा. जेव्हा आपण मुलाच्या नोठ्या गोंधळात टाकणाऱ्या भावनेला एक नाव देतो, तेव्हा ती भावना त्याच्यासाठी कमी भीतीदायक बनते. त्याला वाटतं अशे यांना कळतंय मला काय होतंय, आणि तो लगेच शांत व्हायला लागतो. उदाहरणार्थ, अगदी साधी वाक्य, अरे तू खूप दुःखी झालायस, किंवा मला वाटतं तुला खूप राग आलाय हो ना. असं म्हटल्याने आपण त्याच्या भावनेला एक ओळख देतो आणि हा त्याच्या भावनिक विकासाचा पाया आहे. आपल्या टूलकिटमधलं दुसरं साधन आहे गोष्ट सांगणे. म्हणजे जी घटना घडली ती पुन्हा एकदा मुलासोबत बोलून काढणे. मग काय झालं, तू खेळत होतास आणि मग? असं केल्याने त्याचा डावा आणि उजवा मेंदू एकत्र काम करायला लागतो आणि तो त्या अनुभवातनं काहीतरी शिकतो. याशिवाय अजूनही गोष्टी आहेत, जसं की
त्याला स्वतःच्या मनात डोकावून बघायला शिकवणं किंवा अगदी सोपे श्वासाचे व्यायाम जे त्याच्या खालच्या मेंदूला शांत करतात. आणि पुन्हा एकदा हे लक्षात ठेवा, चुकीचं वागणं हे वाईट मुलाचं लक्षण नाही, तर वाढणाऱ्या मेंदूचं लक्षण आहे. आणि या सगळ्यामुळे आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या विचाराकडे येतो, तो म्हणजे शिस्त. आपल्यासाठी शिस्त म्हणजे काय? शिक्षा? ओरडणं? नाही. शिस्तीचा खरा अर्थ आहे शिकवणं. विचार करा, शिक्षेमुळे काय होतं? मूल फक्त भूतकाळातल्या चुकीबद्दल विचार करतं, त्याच्या मनात भीती बसते. पण जेव्हा आपण शिस्तीला शिकवणं म्हणून बघतो, तेव्हा आपण त्याला भविष्यासाठी तयार करत असतो. त्याच्यात आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना वाढवतो. तर या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? एकच वाक्य लक्षात ठेवा. कनेक्शन हे करेक्शनपेक्षा नेहमीच मोठं असतं. आधी नातं जोडा, मग चुका सुधारा. चला तर मग पटकन उजळणी करूया. 1. मुलांचा मेंदू अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, म्हणून ते इम्पल्सिव्ह वागतात. 2. त्यांना शांत करायचं असेल तर आधी त्यांच्या भावनांना समजून घ्या. 3. गोष्टी आणि संवादातून त्यांची इमोशनल इंटेलिजन्स वाढते. आणि 4. शिस्त म्हणजे शिक्षा नाही तर शिकवण. आणि जाता जाता एक प्रश्न. पुढच्या वेळी जेव्हा मूल काहीतरी चूक करेल, तेव्हा याला शिक्षा काय करायची असं विचारण्याऐवजी आपण दोघं मिळून यातून मार्ग कसा काढू शकतो असं विचारलं तर आपल्या नात्यात आणि मुलाच्या भविष्यात केवढा मोठा फरक पडेल, नाही का? यावर नक्की विचार करा.